हाय, नमस्कार. मी दिवेश सावकर. मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवारच्या सुट्टीनिमित्त आलो आहे कारण की 2 मार्च 25ला आपल्या ताईचा बहिणीचं लग्न आहे. त्या लग्नाच्या तयारीसाठी मी आज गावी थोडंफार आलो आहे, सामान मुंबईतून वगैरे घेऊन. तर म्हटलं काहीतरी गावचं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. माझ्या मागच्या बाजूला बघू शकता लग्नाची थोडीफार तयारी चाललेली दिसते. या ठिकाणी घराला कलर मारून झालेला आहे, अजून थोडंफार बाकी. इकडे पण एक मारायचं आहे. आणि थोडक्यात मी तुम्हाला आता खाली चाललो जरा पंसाखाली मधल्या वाडीत, ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणावरून रस्ता आला आहे. रस्ता आल्यानंतर हा वाडा बघायला मिळेल तुम्हाला. आणि या ठिकाणी आता नवीन रस्ता मधल्या वाडीत घेऊन गेलेले, तो देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा आपला घर आहे. इकडे घर. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, या ठिकाणी एक माड होता, तो आता मी माड तोडलेला आहे लग्नासाठी. या ठिकाणी असं सपाट मैदानसारखं करायचं आहे. आणि इकडे पाहू शकता कलरची तयारी झालेली आहे, कलर लावून झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिन्यापंच आपला घर, नवीन घर बांधतात आता. म्हणजे होतं जुनाच, त्यावरती रिपेरिंग करून नवीन माल्याचं 2 मजल्याचं घर बनलेलं आणि काम चालू या ठिकाणी करायचं. आणि इकडे समोर आहे ती पाष्टेवाडी. आणि मी आता चालू खाली पंसाखाली. आता आपण पोचलो. हा मुंगट्याचा घर आहे. आणि या ठिकाणी तुम्ही शेवंतीची फुले पाहू शकता, छोटी छोटी. हे बघा, खूप सारी फुलं अशी जमा झाले तिथे. पंसाकलवाडीत पोचलो आहे. हा आपला शंत्याबाबाचं घर. आणि हा शेवग्याचा झाड. पंसाकलीत पोचलो आहे. आणि आता मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली गावी राहणारी पोरं खो खो खेळत होते, परंतु मला बघून लाजून पळून गेलेले आहेत. काय बरोबर काय करताय? बसताव, खेळा की. बारक्या सुया काय करताय रे? हे बघा, ही आई आवाज देते, तिच्याकडे लक्ष नाही दिलं, व्हिडिओ करत होतो. हा आई बोल, काय करते? बरी आहे? बरी आहेस? हा ठीक आहे, चालेल. ठीक आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता आपली चिल्लर कंपनी. सर्व गावी राहणारे एवढीच आहेत, बाकी गावी या ठिकाणी आता कोणच नाही पाहू शकत. सर्व आपापल्या मुंबईला ते आपल्या गावच्या गवळणी गणपतीत नाचायला असतात त्या. हे सोनी सेजू. हाय कर. हाय सेजू, कितीला आहात? 6वीला. आणि 5वीला. कोणत्या शाळेत जाता? खालच्या शाळेत. खालच्या शाळेत नाव काय शाळेचं? जीप पूर्ण प्राथमिक शाळा शिरोळ नंबर 2. जीप म्हणजे जीप फुल फॉर्म काय आहे जीपचा? जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरोळ नंबर 2. आणि ही पण त्या शाळेचं नाव काय? जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरोळ नंबर 2. ठीक आहे, चालेल. चल, थँक्यू. वेलकम. या ठिकाणी पंसाकलवाडची घर आहेत आपले. सुनील काका, अनिल काका या लोकांचं सर्वांचंच घर आहे तिकडे. आणि हे तुम्ही कधी पाहिले का गावच्या ठिकाणी? याला काय बोलतात तुम्हाला माहिती आहे का? वरडी. पूर्वी आम्ही शाळेमध्ये असताना डोक्यावरून आणायला लागायचं. या ठिकाणी हे वरडी गवत काढून आणलेलं तुम्ही पाहू शकता. आजकाल कोणी शेती करत नाही म्हणून बघायलाच भेटत नाही, परंतु चान्स मिळाला तुम्हाला दाखवण्याचा. गावचे वरडी जे गवत काढून डोक्यावरून आणले जातात, तसे वरडे बांधून. आणि ना इकडे पावटा लावलेला आहे. इथे पावटा लावलेला आहे पंसाकली शेतात. आणि आता तुम्ही बोलणार हे मेडी काय? मेडी तर याचा खणावटा बांधायचा. इथे खणावटा, त्या खणावटा बांधण्यासाठी मेड्या टाकून ठेवलेल्या आहेत. बैल बांधण्यासाठी इथे खणावटा. आणि संपूर्ण इकडे पावटा लागवड केलेले आहे. आणि आमची चिल्लर पार्टी खेळते, ते तुम्हाला दाखवतो थोडंफार. हाय गोट शिवराज टोपण नाव याचा गोटे आहे. हाय कर. हाय. हा बारक्या. आणि तो आहे सुया. आणि हा कोण? हा अनुज आहे. आणि तो फरारचा आहे ना पाहुणा?
या ठिकाणी क्रिकेटचा खेळ खेळतात. मोजकीच पोरं आहेत आपल्या गावी, बाकी कोणीच नाही इथे. निदान 3-4 तरी पोरं पाहायला मिळतात तिथे. मगाशीच तुम्हाला बोललो की त्या मेडी कशासाठी आहेत, खनावटा. तर तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी गावचा आपला खनावटा देखील बघायला मिळते. हे बघा, ह्या वरती गावताच्या खनावटाच्या वरती बांधलेले आहेत. खनावटा म्हणजे काय ते तुम्हाला म्हणजे आज कळेल की वाड्यामध्ये जे बैल बांधले जातात आपल्या कोकणामध्ये, ते पाऊस संपल्यानंतर अशा ठिकाणी एक वाडा छोटासा बांधला जातो. लाकडाचा सलदी वगैरे बांधली जातात आणि त्याच्या आतमध्ये बैल बांधले जातात. त्याला खनावटा म्हणतात आमच्या कोकणात इकडे. बाकी ठिकाणी अजून काय नाव अलग असेल तर ते तुम्हाला मी दाखवते. बघा, ह्याच्या आतमध्ये बैल बांधलेले आहेत. हा बाल्या आणि त्याचं नाव माहिती नाही. ठिकाणी आता पोरं क्रिकेट खेळत होते आणि ते लोक आता खाऊ खातात. आणि आता आम्ही चाललो मधल्यावडीतून पुढे मंदिराचे ते बांधाचं काम चालू आहे ना, जे नवीन बांध बांधतात ते आम्ही चाललो आहे. बघा, या ठिकाणी ओळख करून दाखवतो. हा आपला बारक्या, याचं नाव काय? हा विवेक, पण याला नावाने बारक्या म्हणून फेमस आहे. आणि हा अनुज राऊत टोकावरचा. आणि हा कोण आहे? सुया, मेकॅनिकल आहे. काय खोला रिपेअरिंग करून असेल ना, काय असेल त्याचा वाटोला करून देतो. हा मोबाईल TV त्यासाठी तो फेमस आहे. आणि हा आहे शिवराज. याला बघितलं असेल, मुंबईला पण मध्ये आला होता क्रिकेट खेळायला. बॉलिंग वगैरे चांगला खेळतो, क्रिकेट खेळतो. आता कितवीला आहे? 10वीला आहेस ना? 11वीला आहे. कुठे जातोस? गावतले. हा, गावतलेच्या हायस्कूलला जातो हा शिवराज. आणि अजून कोण आहे? हा कस्तूप आहे. हा पाहुणा आहे वाटतो ना, फरारवरून आलेला पाहुणा या ठिकाणी. तर आता आम्ही सर्वजण मिळून असेच जरा मधल्यावडीतून पुढे फिरून येतो आणि मंदिराची इथे जाऊन येतोय. चला तर मग आपल्यासोबत पब्लिक 2-3 आले आहेत, बाकीचे गेले नेटवर्कला. गावची पोरं मोबाईलसाठी खूप असतात. 2-3 जण आले आहेत. आता पण चालू जरा मंदिरामध्ये मारुतीरायाचं थोडं दर्शन घेऊया मुंबईतून आले तर, आणि मग घरी जाऊया. जाता मधल्यावडीतून चाललोय तर म्हटलं थोडंफार शूट करून तुम्हाला दाखवतो गावच्या ठिकाणी. गावी तर सध्या कोणीच नाही आता, घरं सर्वांची बंद आहेत. फक्त सणासुदीला लोक येतात पब्लिक मुंबईतून. बाकी अशीच घरांना सर्व ठिकाणी लॉक झालेले आहेत घरं. ही आहे आपली इथे आता मधल्यावडी. होय, मधल्यावडीत इथे 1-2च माणसं राहतात, बाकी सर्व मुंबईलाच आहेत. हां, ही फुलं आहेत कोचेरी गुलाब बोलतो आणि ह्याला आम्ही सोनेरी मखमल बोलतो. बघा, ही सर्व घरं आहेत इकडे, पण या ठिकाणी राहायला कोणीच नाही आता सध्या. नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईला सर्वजण चाललेले आहेत. इकडे वरच्या आईला एक भेटूच जाऊया. ताई, बरेच काय आला? सकाळी आला. हे बघा, हो बरे आहे. हे बघ, ही चूल बघितली की आठवण येते आपली ती चाक काढलेलीची व्हिडिओ. हे बघा, आणि हीच ती आई आहे. बरे आहेस ना?
हो बरे आहे बाबा ना चालू मंदिरात जरा पाया पडून आलो तर आता मंदिरामध्ये जाऊन लगेच समोर पाहू शकता या ठिकाणी हनुमान मंदिर आहे वाडीमध्ये एक. या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी आता आम्ही पोचलेलो आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असणार. कधी आलो तर मंदिराची व्हिडिओ मी प्रत्येक टायमाला तुम्हाला दाखवत असतो. कधी मुंबईतून आलो तर आम्ही दर्शन घेतल्याशिवाय कधीच जात नाही, म्हणून प्रत्येक टायमाला आल्या तुम्हाला मी मंदिराची व्हिडिओ प्रत्येक टायमाला दाखवत असतो. या ठिकाणी आपलं गणपती बाप्पा आणि या ठिकाणी नवसाला पावणारा आमचा मारुतीराया हनुमंत देव या ठिकाणी आहेत. छोटंसंच मंदिर आहे. मंदिराला कमीत कमी 26-1 वर्ष झाली असणार. आता 26-27 वर्ष चालू आहे आणि नवीन मंदिर बांधण्यासाठी आम्ही देखील आता प्रयत्न करणार आहोत. ठिकाणी आपले पाहू शकता आपले गावी राहणारे बंधुराज अनुराज सावरकर या ठिकाणी आपल्या चॅनलची टी शर्ट घातले. स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण. मी कोकण प्रेमी आपल्या चॅनलची ॲडव्हर्टाईज करतात आणि या ठिकाणी त्याचे मित्रबंधू मजा घेतात. सर्वजण चेहरा दाखवत नाही सध्याच्या. बाबांना दाखवले. बाबा फरारवरून आलेत पाहुणे. हात बीत बघून दाखवा. आमचा अनुराज भाकरेवाले नाही असं म्हणू का. त्याचा मुंबईमध्ये जातो कुठे कामाला विरारला. अरे मस्ती जाम हो बाबा शिकवणच नाही बरोबर. विरार मध्ये राहणारे आमचे सहकार्य अनुराज सावरकर. आणि आता ना पुरं आपल्याला खो खो खेळून दाखवत आहेत आणि खो खो खेळण्यासाठी ना कोणच येत नाही. तर बारकी आता अनाउन्समेंट करते नावं प्रत्येकाची. तर प्रत्येकाने मैदानामध्ये यायचंय. बारक्या बोल नाव अनाउन्समेंट कर. हां मंडपात नाही मैदानात क्रिकेट. हा खो खो खेळायला. हा अजून इकडे बघ. हा हा आणि एवढंच. खो खो दे. खो देतो की काय कंबर मोडून टाकतोय. बारक्याचा पाय मोडलाय. आता कोणी तो पाहू शकता बारक्याचा खेळता खेळता पायला चकलाय. धावायलाच होत नाही. तो बघा बारके बघा कसा जातोय. या ठिकाणी आता गावची पोरं खो खो क्रिकेट वगैरे खेळत होती. ते देखील शूट केले. थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केले. जेवढे काही शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कोणी चॅनलवरती नवीन असेल, अजून कोणी चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू. परत एकदा कधी गावेन त्यावेळी नक्की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आज रात्री आलो मुंबईला. थोडं काम होतं म्हणून आलो होतो. आता परत मार्चमध्ये
लग्नाला येणार आहेत त्या टायमाला तुम्हाला संपूर्ण गावच्या लग्नाचे व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज रात्री चाललो आहे मुंबईला आणि व्हिडिओ इथेच आता आपण स्टॉप करतो आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंफार आमच्यातली घरं, गावची वस्ती आणि गावी 7-8 जणं पोरं आहेत. ती पोरं आता मजा करत होती, खो खो खेळत होते, क्रिकेट वगैरे असं काही खेळत होते. तर थोडक्यात शूट केल्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.